नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. व्हिडिओचा विषय ना तुम्हाला समजलाच असणार आहे थंबनेल पाहून. आज ना सकाळी अण्णा आले होते, म्हणजेच माझे वडील आले होते आणि त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या ना माझ्यासाठी. तसं तर ते नेहमीच काही ना काही घेऊन येत राहतात माझ्यासाठी. रानमेवा झाला किंवा सीझन वाईज वावरात कोणते फळ वगैरे आले तर ते घेऊन येत राहतात. पण आज अशा काही गोष्टी घेऊन आलते ना की म्हणलं चला तुमच्यासोबत पण गोष्टी काही मी शेअर करते. आणि खरंच ना माहेरचे लोक म्हणजे खरंच खूप ते प्रेम आहे ना शब्दात व्यक्तच नाही होऊ शकत असं तरी मला वाटतं. आणि मला माहित नाही आता माझ्या फिलिंग्स कोण कोण इथं समजन. पण ज्या मुली माझ्यासारख्या आहेत ना, म्हणजे ज्यांना माहेरवरून आवडीचे पदार्थ भेटतात, छान छान सामान म्हणजे घेऊन येतात माहेरचे लोक, त्या मुली तरी माझ्या फिलिंग्स आहे ना इथं समजू शकतात असं मला वाटतंय. आणि असं सामान घेऊन आल्याच्या नंतर आपल्यालाही खूप जास्त आनंद होतो. म्हणजे असं वाटतं की आपल्या आवडीनिवडी जपणारं असं आहे एक ठिकाण. म्हणजे आपल्या आईवडील ना खरंच खूप जास्त आपल्यावरती प्रेम करत असतात. अशा आपल्या आवडीनिवडी जपतात, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी नेहमीच काही ना काही घेऊन येत राहत असतात. असंच आज झालं माझ्या बाबतीत. मला शेवग्याच्या शेंगांना खूप जास्त आवडत असतात आणि मला शेवग्याच्या शेंगा म्हणजे वावरात नव्हत्या तरी त्यांना बाजारातून विकत घेऊन ते माझ्यासाठी घेऊन आले होते. हे मला खरंच खूप जास्त पाहून आनंद झाला. आणि मनस्वीला इथं लाडू वगैरे आवडतात ना, ते ते लाडूसुद्धा घेऊन आले होते. आणि खूप जास्त गोष्टी अशा घेऊन आल्या होत्या काही काही. तर चला मी आज तुम्हाला पूर्ण सामान दाखवते काय काय आणलंय. बाजारात भेटते ना ते छोटीवाली शेव, तर ती आणली होती. आणि पपया आणल्या होत्या आणि ओला हरभरा आणला होता. आमच्या इकडे याला कोणी कोणी टहाळसुद्धा म्हणतं. आणि ही हरभऱ्याची भाजी जे की खूप छान लागते केल्याच्या नंतर, माझी तर खूप जास्त फेवरेट आहे ते. आणि इथं गवारीच्या शेंगा आणल्या होत्या, त्यासुद्धा अशा निवडून आणल्या होत्या ना, खरं तोडून आणल्या होत्या. लाडू आणले होते, शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, ही शेव आहे, शेव आणली होती. त्यानंतर इथं काय म्हणतात, वालाच्या शेंगा आहेत. आणि भाजीपालासुद्धा बऱ्यापैकी मला भेटला होता. वांगे म्हणा, टमाटे म्हणा, लसूण आणला होता. अशा वस्तू आणल्या होत्या माझ्यासाठी आज त्यांनी. पाहून खरंच खूप जास्त मला खुशी झाली होती की. आणि हे सामान आणल्याच्या नंतर ना मला कमीत कमी 8 दिवस तरी मला ना आणावं लागत नाही म्हणजे बाजारातून काही वस्तू. पपई तर माहीत नाही आता मला कशी पिकवायला ठेवतात, पण अशा पद्धतीने मी रुमालात पॅक करून ठेवलेली आहे ती. आता पाहूया किती दिवसात ते पिकते. त्यानंतर सामान वगैरे मी सगळं जमा करून ठेवलं. आणि आणि मी ना सहज बोलता बोलता फोनवर बोलले होते की बापरे, गवारीच्या शेंगा किती महाग झाल्यात. तर लिटरली त्यांनी अशा तोडून माझ्यासाठी पाठवल्या. मला वाटलं नव्हतं की ही गोष्ट ते इतकं जास्त नोटीस करतील किंवा मनावर घेतील. पण कधी कधी असं वाटतं ना, ते खूप जास्त गोष्टी मनावर घेतात. आणि फ्रीजमध्ये इतकं सामान झालंय माझ्या, मला आता असं वाटतंय की ह्या सर्व गोष्टी मी छान ऑर्गनाईज करून ठेवायला पाहिजेत. काही गोष्टी मी ऑनलाईन मागवल्या आहेत. आता तो व्हिडिओसुद्धा मी ना तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे की आपण आपलं फ्रीज ऑर्गनाईज कसं करून ठेवायला पाहिजे. इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कमेंट करा. मी लवकरच व्हिडिओ तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.